हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आज आपले व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आणि इडियम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड बघूया आपला. फर्स्ट वर्ड आहे ऑब्सेस्ड. ओके, ऑब्सेस्डचं मीनिंग आहे प्री ऑक्युपाय और फिल द माइंड ऑफ कंटिन्युअली अँड टू अ ट्रबलिंग एक्सटेंट. म्हणजेच नादी लागणे, वेड होणे कोणाचं पण, किंवा झपाटण्याला सुद्धा आपण काय म्हणू, ऑब्सेस्ड आहे किंवा वेड लागलेला आहे, नादी लागलेला आहे, तर त्याला आपण ऑब्सेस्ड असं म्हणू. मराठीमध्ये काय म्हणतात, वेड होणे किंवा नादी लागणे, झपाटणे. सो याचे सिनोनिम्स आहे पॉझेस, हॉन्ट, कन्झ्युम, आणि अँटोनिम्स आहे अलूफ, डिटॅच, इररिलेव्हन्स. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे लेफ्ट. लेफ्टचं मिनिंग आहे जम्प ऑर स्प्रिंग अ लॉंग वे टू अ ग्रेट हाईट ऑर विथ ग्रेट फोर्स. म्हणजेच उडी मारणे, झेप घेणे किंवा त्याची वहाड होणे, तर त्याला आपण काय म्हणू, लेफ्ट. तर मराठीमध्ये म्हणतात उडी मारणे, झेप घेणे किंवा वाढ होणे. ओके. सिनोनिम्स आहेत जम्प, वॉल्ट ओव्हर, वॉल्ट. अँटोनिम्स आहेत अलाउड, डिक्लाइन, डिक्रीज. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे प्ली. प्लीचं मिनिंग आहे अ रिक्वेस्ट मेड इन अन अर्जंट अँड इमोशनल मॅनर. म्हणजेच इमोशनली कोणाला कळकळीची विनंती करणे किंवा विनवणी करणे, तर त्याला आपण म्हणतो प्ली. तर मराठीमध्ये म्हणतात विनवणी करणे, किंवा कळकळीचे आवाहन किंवा याचना. ओके. सो प्ली म्हणजे होते विनवणी करणे. सिनोनिम्स बघूया. अपील, एंट्रिटी, सप्लिकेशन, आणि अँटोनिम्स आहेत आन्सर, डिसिजन, डिमांड. नेक्स्ट वर्ड आहे रेप्लिकेटेड. रेप्लिकेटेडचं मिनिंग मेक अन एक्झॅक्ट कॉपी ऑफ ऑर रिप्रोड्यूस. म्हणजेच त्याची नक्कल करणे किंवा प्रत काढणे किंवा हुबेहूब तशीच प्रतिकृती करणे, त्याला आपण म्हणू रेप्लिकेट केलेलं आहे. तर मराठीमध्ये म्हणतात प्रत किंवा नक्कल करणे किंवा हुबेहूब प्रतिकृती. अँड सिनोनिम्स आहे कॉपी, रिप्रोड्यूस, ड्युप्लिकेट, आणि अँटोनिम आहे क्रिएटेड, कन्सिव्ड. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. सो वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे तो आहे लॉडेबल. लॉडेबल म्हणजे काय होते, तर अ पर्सन हू डिझर्व ऑल प्रेजेस. म्हणजेच जो एखादा पर्सन जो की अगदी कौतुकास्पद आहे, ज्याचं कौतुक करू शकतो आपण, त्याची प्रशंसा करू शकतो, त्याचा गौरव करू शकतो, तर त्याला आपण म्हणू लॉडेबल. ओके. सो मराठीमध्ये म्हणतात प्रशंसनीय किंवा कौतुकास्पद किंवा गौरवास्पद. ओके. नेक्स्ट आहे अ स्टडी ऑफ एन्शियंट थिंग्स. सो जे पुरातन जे थिंग्स असतात, पुरातन घरे किंवा पुरातन हत्यार, त्याची जी स्टडी करतात, तर त्याला काय म्हणतो आपण, आर्किओलॉजी. ओके. पुरातन वस्तू शास्त्र जे असतो त्याला आपण म्हणतो आर्किओलॉजी. म्हणजे जे पुरातन थिंग्स आहे, जसे की घरं आहे, हत्यारं आहे, जसे मंदिरं असतात कुठे कुठे, सो त्याला आपण म्हणू आर्किओलॉजीची स्टडी. नेक्स्ट इडियम्स अँड फ्रेजेस मध्ये आहे डिश द डर्ट. डिश द डर्ट म्हणजे इफ यू डिश द डर्ट ऑन समथिंग ऑर समवन यू मेक अनप्लिझंट ऑर शॉकिंग इन्फॉर्मेशन पब्लिक. म्हणजेच काही समजा कोणाचं आपल्याला सिक्रेट माहिती आहे,
पण ते सिक्रेट आपल्यालाच माहिती आहे, कोणाला दुसऱ्याला माहिती नाही आहे. तर ते सिक्रेट जर आपण रिव्हील केलं पब्लिकली, तर त्याला आपण काय म्हणू, डिश द डट. म्हणजेच घोटाळे किंवा गपशप जी आहे दोघांमधली ती पब्लिक करणे, ती सगळ्यांच्या समोर त्याचा प्रचार करणे, त्याला म्हणू आपण डिश द डट. नेक्स्ट आहे डायमंड इन द रफ. डायमंड इन द रफ म्हणजे डायमंड इन रफ म्हणजे काय आहे, someone or something that has a great potential but isn't not refined and polished. म्हणजेच त्या व्यक्तीची क्षमता खूप आहे, ओके, क्षमता खूप मोठी आहे त्याची, पण काय आहे, नॉट रिफाइंड आहे आणि पॉलिश्ड आहे तो. ओके, सो हे आहेत डायमंड इन द रफचं मिनिंग. सो आज आपण बघितलेलं आहे काही इडम्स अँड फ्रेजेस ज्याच्यामध्ये डिश द डट आहे. जसं की पाहिलेलं आपण, जसा कोणाचं सिक्रेट असलेलं ते सिक्रेटचा प्रचार करणे किंवा उघड करणे, त्याला आपण म्हणू डिश द डट. नेक्स्ट लॉडेबल म्हणजे होते प्रशंसा करणे किंवा कौतुकास्पद. स्टडी ऑफ एन्शियंट थिंग्स म्हणजे होते आर्किओलॉजी. नेक्स्ट ऑब्सेस म्हणजे होते वेडे होणे, नादी लागणे किंवा झपाटणे. लेफ्ट म्हणजे आहे उडी मारणे, झेप किंवा वाढ. प्ली म्हणजे विनवणी करणे, कळकळीचं आवाहन करणे किंवा याचना करणे होते. आणि लास्ट आहे रेप्लिकेट. रेप्लिकेट म्हणजे नक्कल करणे किंवा प्रत काढणे होती. ओके, सो याचे तुम्ही सेंटेन्सेस तयार करा. सिनोनिम्स अँड अँटोनिम्स दररोज वाचत चला, त्यामुळे तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला सिनोनिम्स अँड अँटोनिम्स लक्षात सुद्धा राहील. असंच प्रिपेअर करत राहा. ऑल द बेस्ट फॉर युअर अपकमिंग एक्झाम्स. थँक्यू.